वर्ष शांत बसलो, पेपरला लिहित होतो, बांधण मिळत होतं, चाललं होतं. पण त्याच्यात आणखीन एक शेवटची गोष्ट सांगणं आवश्यक आहे माझ्या आयुष्यामध्ये. औरंगाबादला राहायचं कुठं प्रश्न निर्माण झाला. ज्या स्काउट कार्यालयाने मला अमेरिकेला पाठवलं तिथं वाघ साहेब नावाचे अधिकारी होते. ते म्हणाले की बाबा काळजी करू नको, तुझी राहण्याची व्यवस्था मी कार्यालयासमोरच्या 3 पत्र्याच्या खोल्यात केलेली आहे. आजही मी कलेक्टर कार्यालयाच्या समोर स्काउटचं कार्यालय आहे, त्यासमोर 3 पत्र्याची खोली आहे. ही पत्र्याची खोली तुला मी दिलेली आहे मोफत. आणि सकाळ संध्याकाळ कॉलेज सोडल्यानंतर तू 3-4 तास काम कर ऑफिसमध्ये, तुला 50 रुपये खरी कमाईचं मानधन महिन्याला देईल. परत शहराला इथं झाडून काढावं लागेल, पाणी भरून ठेवावं लागेल, पत्रव्यवहार बघावं लागेल. आणि हे माझ्या आयुष्यातील दुसरा टप्पा. वाघ साहेबांनी हिशोब कसा करावा, बँकेत कसे करावे, पार्सल कशी करावी, हे या गोष्टी, ग्रंथालयात कसं जावं. ते ग्रंथवाचक होते, तर ते म्हणायचे की तुला दररोज ग्रंथालयातून पुस्तक बदलून आणावं लागेल. आणि मी म्हटलं मला आवडतं ते, पण तुझ्यासाठी पण हे पुस्तक आणायचं. आणि हा दुसरा टप्पा माझ्यासाठी ग्रंथ संगतीचा. त्यावेळेस सार्वजनिक वाचनालय गांधीपुत्राच्या अलीकडे होतं, तिथंच आहे. आणि वाघसाहेबांची पुस्तकं आणणं, माझं पुस्तक वाचणं, पुस्तक लिहिणं, लेख लिहिणं सुरू झालं माझ्यातील लेखकासाठी. हे माझ्या स्वप्नाच्या जवळ मी यायला लागलो होतो. पण BA 72चा दुष्काळ झाला, BA पास झालो, MA इंग्रजी करायचं होतं. आई गावाकडे दुष्काळी कामावर जायला लागली, भाऊ दुष्काळी कामावर जायला लागला. आणि मला शेवटी नोकरीशिवाय पर्याय नव्हता. आणि सरस्वती भवन समोर वाघ साहेब, आपले लेंबे साहेब राहत होते, ज्यांनी मला 7वीच्या बोर्ड परीक्षेत तू पहिला सांगितलं ना, त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले लेखक कसं काय आज माझ्याकडे आला. म्हणलं सर मला नोकरी पाहिजे, माझी आई दुष्काळी कामावर जाते, मला MA इंग्रजी करायचं पण ऐपत नाही. त्यांनी पटकन पण्णात पाटलाचे भाऊ, कल्याणराव, आपले उलटा म्हटलं मी, पण्णात पाटलाचे चिरंजीव कल्याणराव मंत्री होते, तो पण्णात भाऊच्या नावाने चिठ्ठी दिली मराठा शिक्षण संस्थेचे की हा पोरगा तुमच्या तालुक्यातला गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे, याला नोकरी द्या. आणि त्या चिठ्ठीवर चिठ्ठी घेऊन मराठा हायस्कूलला आलो. काचोळे सर शेजारी भाऊ बसले होते. चिठ्ठी वाचून फक्त मला त्यांनी विचारलं कोणतं गाव तुझं, भाण म्हणजे कोण. काचोळे सरांना घेऊन टाका पोराला. हा दुसरा टप्पा सुरू झाला. माझ्या आईला मी दुष्काळी कामावर जाणं थांबवलं, रात्रीचे वर्ग सुरू केले आणि MA इंग्रजी करणं चालू होतं. हे सगळं चालू होतं. आणि त्याच काळामध्ये तो दुष्काळ मला पावला. दुष्काळ कसा पावला तर मला नोकरी मिळाली. आमची धावपळ चालू असताना एका शिक्षकाने विचारलं की मोरेबाई नावाच्या तिथं शिक्षिका होत्या की मोरेबाई तुमचं बाबा भाण सराबद्दल काय मत आहे. तर ते म्हणजे हा माणूस शिष्ट काय येतो, पुस्तकं वाचत बसतो, वर्गावर जातो, आपल्या कोणाशी बोलत नाही, त्याच्याच ताऱ्यात असतो. मग ते म्हणजे तुम्ही कशाला विचारलं. ते म्हणजे काचोळे सर हेडमास्तर तुमच्या वडिलाला भेटायला जाणार आहे की या मुलाचा विचार करता का. मोरेबाई दचकल्या. आणि पुढे काचोळे सरांनी सासऱ्यांना सांगितलं आणि मराठा हायस्कूलमध्ये मला दुष्काळ पावला. म्हणजे मला आशा मोरे ह्या पत्नी लाभल्या. आणि त्या पत्नीने ओळखलं आपला नवरा स्वप्न बघतोय, लिहितोय, धडपडतोय. आणि तिने सांगितलं की माझ्या पगारावर आपण घर चालू, तुमच्या पगारात प्रकाशन सुरू करा. आणि लग्नानंतर काही दिवसामध्ये आम्ही माझं जे जगप्रवासाचं पहिलं पुस्तक होतं लागे बांधे, धारा प्रकाशन, कारण मुलीचा जन्म झाला होता पहिल्या वर्षात. आणि प्रकाशिका केलं आशा भाण. हे मी इथपर्यंत सांगितलं तोपर्यंत माझं स्वप्न पूर्ण आलं होतं. पण नंतर मात्र मी 4 वर्षात नोकरी सोडली आणि पुस्तक विक्री, फिरणं, महाराष्ट्रभर दगदग हे सुरू झालं. जेवण वेळेवर नाही, झोपणं नाही, बसणी प्रवास, पुस्तकं विकणं. आणि या सगळ्या दगदगीमध्ये शरीर मनाची खूप कटकटी सुरू झाल्या. 10-15 वर्षे मी सारखा फिरत होतो. पुस्तकाची संख्या वाढत होती, विक्री वाढली होती.
पण मला वेळेवर जेवण नसल्यामुळं पोट साफ होत नव्हतं, बद्धकोष्ठता असू झाली, ॲसिडिटी वाढली, मला सर्दीचा खूप त्रास होता. आणि या सगळ्या शारीरिक मानसिक अडचणीमध्ये माझं सगळं म्हणजे घरदार आलं, गाडी आली, बंगला आला, सगळं झालं, पण शरीर मनाचे प्रचंड प्रश्न सुरू झाले. आणि याच काळामध्ये म्हणजे ही घटना आहे की लग्नानंतर एक 10-15 वर्षामध्ये आमची पत्नी मला म्हणाली की मी एका वर्गाला चालले योगासनं आणि असे म्हटलं तू जा, मला गरज नाही त्याची. तिला नेऊन मी सोडायचो. 6ला वर्ग सुरू व्हायचा, पण वर्ग कधी सुटतो 8च्या वेळी, पण 8ला कधी 9, 9:30 तर मी बाहेर थांबायचो. परत आल्यावर मी कुरकुर करायचो, काय तुमचे वर्ग वेळ सुरूची वेळ आहे, तर वर्ग संपण्याची वेळ सुद्धा ठरवली पाहिजे. ती फक्त हसायची, मला म्हणायची की तुम्ही वर्ग करून बघा. म्हणलं मला त्याची गरज नाही, तू करते बस झालं. हे आपल्या पत्नीचा स्वभाव किंवा आपल्या माणसाचा स्वभाव जर बदलत असेल तर आपल्या लक्षात येतं. वर्ग करत असतानाच काही दिवसामध्ये पत्नीच्या स्वभावामध्ये होत गेलेला योग साधना वर्ग, तो सिद्ध समाधी योगचा वर्ग होता. तिच्यात होणारा बदल बोलण्याचा, कारण तिचा स्वभाव खूप चांगला होता, तापट होता, फटकन बोलायची, रागवायची, पुन्हा हसायची. हे सगळं बदलत चालल्यानंतर माझ्यात क्युरिओसिटी निर्माण झाली आणि मला वाटलं आपण योग वर्ग करून बघावा. वर्गाच्या दिवशी मी ज्या पहिल्या दिवशी गेलो तर आमच्या कोल्हापूरच्या योग शिक्षिका होत्या. त्यांनी प्रत्येकाला विचारलं तुम्ही काय वर्गाला आला. मला उभा केलं. मी म्हटलं की मला काही प्रॉब्लेम नाही. मग का आला? नाही, माझी क्युरिओसिटी आहे, तुम्ही काय शिकवता. त्या म्हणले त्यासाठी हा वर्ग नाही, मग घरी जा म्हणे. म्हणजे माझ्यामध्ये माझ्या आजाराची सांगण्याची हिंमत नव्हती किंवा मला वाटलं यांना काय सांगायचं. त्या म्हणाले की तुम्ही उद्या येऊ नका. मी दुसऱ्या दिवशी गुपचूप पुन्हा आलो आणि पहिले 1-2 दिवस गेल्यानंतर माझी त्या वर्गामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये उत्सुकता, कारण माझा एक स्वभाव होता सुरुवातीपासून, एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की 24 तास झोपून देऊन काम करणे, पाठलाग करणे. लेखन असेल, प्रकाशन असेल, प्रवास असेल, उद्योग असेल, एखादी गोष्ट करायची म्हणजे की 24 तास मागे लागणार. मी जेव्हा बघितलं आणि त्या पहिल्या 10 दिवसामध्ये माझ्यात खूप मला बदल जाणवायला लागले. आणि रिट्रीट केल्यानंतर तर मला वाटलं की नाही आपल्याला आता हेच याच्याच मागं लागायचं. आणि एक 2-3 वर्गानंतर तिथं मदतीस म्हणून जाणं, रिट्रीटला जाणं हे सुरू झालं. आणि मी आणि पत्नीने पुढे योग टीचराचा वर्गही केला. आणि माझ्या जगण्यामध्ये जो खूप सकारात्मक बदल होत गेला आहे, शरीराचे मनाचे जे प्रश्न होते ते हळूहळू दूर झाले. पण आणखीन एक माझा प्रश्न होता की मी फिरणं माझं चालू होतं, जेवणाच्या वेळा नव्हत्या, झोपेच्या वेळा नव्हत्या आणि मला बद्धकोष्ठतेचा प्रचंड त्रास सुरू झाला होता. शेवटी एका डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही या, तपासलं, आपण ऑपरेशन करून टाकू, फार काही नाही. मी घरी आलो आणि आमच्या इथं वाल्मीचे डायरेक्टर वराडे साहेब राहत होते. त्यांना मी सांगितलं असं असं झालं. त्यांनी मला सांगितलं की आपल्या इकडे हा प्राध्यापक आहे, त्याच्याकडे जा. आणि त्याने मला एक इंग्रजी पुस्तक दिलं, वॉटर ऑफ लाईफ नावाचं. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे तर म्हणलं मोरारजी देसाई जे घ्यायचे, शिवांबूबद्दलचं दिसतंय. आणखीन बाजारात गेलो, 5-6 पुस्तकं वाचले, सोमुद्र शिवांबू. आणि त्याने सांगितलेले उपचार मी सुरू केले. पहिला उपचार शिवांबू पिणं, मूत्र. दुसरा उपचार ज्या ठिकाणी वेदना होत्या आणि बद्धकोष्ठता होत्या त्या कापसाने ते लावणं. 8-10 दिवसामध्ये मला इतका फरक पडल्यानंतर मी 12व्या दिवशी ज्या डॉक्टरने ऑपरेशन, सॉरी डॉक्टर सर, तुम्ही डॉक्टर म्हणजे याच्यातले डॉक्टर का कुठले? अलीकडचे, मग काही नाही. मी 12 दिवसांना डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी तपासलं. मला माझे ऑपरेशन फार सुंदर झालं. कुठे केलं? त्यांना मी सांगितलं की घरीच केलं आणि हे केलं.
ते हसले, ते म्हणे आम्हाला माहिती पण बाहेरच्या लोकांना सांगू नका म्हणे. आणि मग मात्र शिवांबू आणि यशस्वाय हे सगळे माझ्या डोक्यामध्ये प्रकार सुरू झाले. त्याच काळामध्ये आमच्या एका मित्राने मला आर्ट ऑफ लिव्हिंग करायला लावलं. त्याच काळामध्ये विपश्यना करायला लावलं. त्याच काळामध्ये नाशिक योग धामचे आपले मंडलिक सरांचा इथं वर्ग होता, तो वर्ग केला. डॉक्टर बरेदे सरांचे बिहार योग धामचे त्यांचे वर्ग केले. आणि माझं जे शरीर अनेक आजाराचा खुळखुळ झालं होतं ना, त्यातून मी हळूहळू बाहेर पडलो. आणि मग आमचे यशस्वाचे गुरुजी, त्यांना मी म्हटलं गुरुजी तुम्ही आमच्या घरी राहा. आणि गुरुजी घरी आल्यानंतर आमच्या योग प्राणायाम तर होतच, पण आहारामध्ये सगळे बदल होत गेले. गुरुजींचे जवळजवळ आमच्याकडे 6-7 वर्ष गुरुजी घरात असल्यामुळं, आणि आमची बायको तशी नियम पाळायला फार पक्की, आहारातल्या सगळ्या गोष्टी तिने इतक्या बदल केल्या की शरीर आणि मन, आज आपण जे बोलतो ना की शरीर हे परमेश्वराने दिलेले स्वयंचलित यंत्र आहे. त्याचं मेंटेनन्स करायला काय येतं, फक्त जे आपण खातो पितो ह्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे. खाणं पिणं जर नीट असेल तर काय, हे योग साधनेतून आणि या उपचार पद्धतीतून समजत गेलो. आणि मग मी शिवांबू उपचार पद्धतीचे जुने ग्रंथ मागवणे, शोधणे, आणि इतकं समोर आलं की आपली प्राचीन उपचार पद्धती आहे. आपल्या मूत्रामध्ये जवळजवळ 37 औषधी आहेत. जगात संशोधन झालेलं आहे. कॅन्सरची लस दिली जाते, ती मूत्रातून शोधली, त्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. जपानचा एक सायंटिस्ट, त्याने ज्या मुलींना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे त्या मुलींना गरोदर मुलीच्या मूत्रापासून लस शोधली. त्या लसीबद्दल सुद्धा त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. हे आपली ही प्राचीन उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये आणि अनेक ग्रंथामध्ये सगळ्या धर्माच्या उपचार पद्धतीमध्ये शिवांबू संबंधीचे उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये आहे, ख्रिश्चनांच्या बायबलमध्ये आहे, जैनांच्या ग्रंथामध्ये आहे. आपल्या हिंदीमधले जे प्रसिद्ध कवी आहेत, कबीर, संत कबीराचा दोहा आहे. आणि ते कबीराने सांगितलं की तुमच्या शरीरातलं जे जल आहे, आता शरीरातलं जल काय आपल्याला माहीत आहे, आपण जे बाहेर टाकतो, विष्ठा नाही, मूत्र, हे कबीराने म्हटलेले की हे सगळ्यावर रामबाण असं औषध आहे. आपले जुने जे काही अभ्यासक साधू संत डोंगरामध्ये एखाद्या निवांत स्थळी वर्षानुवर्ष जे साधना करत असत, पाणी आणि शिवांबू घ्यायचे आणि आलं तर कुठेतरी फळं, ही प्राचीन उपचार पद्धती अगदी जागतिक आरोग्य संघटनेने या उपचार पद्धतीला मान्यता दिलेली आहे. पण भारतातले या क्षेत्रातली माणसं जी हुशार आहेत, ज्यांचा व्यवसाय याच्यावर अवलंबून आहे, त्यांनी मात्र भारतामध्ये ते पाळलं नाही. जर शिवांबूचा उपयोग गरोदर मुलीपासून, मी माझ्या मुलीच्या बाबतीत प्रयोग केला. मी वाचलं होतं तर मी माझ्या मुलीला दादाला म्हटलं की तू गरोदर असताना शिवांबू पिणं सुरू कर. तिने 8-9 महिने त्या काळात शिवांबू घेतलं. नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिला जो मुलगा झाला त्या मुलाला आम्ही जन्मालापासून तो जमाला मूत्र सोडायचा, त्याचं मूत्र त्याला पाजवायला लागलो. तो मोठा होईपर्यंत, मोठा झाल्यावर त्यांनी बंद केलं. जोपर्यंत त्याला कळत नव्हतं तोपर्यंत केलं. आणि तो मुलगा पुढे सर्व क्षेत्रामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी बालक निर्माण झाला. आणि मग आम्ही विचार केला की ह्याचा प्रचार करण्यासाठी काय करता येईल का. त्याच काळामध्ये 20-22 वर्षापूर्वी माझ्या पुतण्याने जिवंत आम्ही समाधी घेतली होती. पैठण तालुक्यात पैठण तालुक्यामध्ये
वडजे माझं गाव. तिथे ज्ञानेश्वर समाधीच्या पूर्वसंध्येला माझ्या पाठच्या भावाच्या मुलाने आदल्या दिवशी मला आणि माझ्या बायकोला भेटून गेला आणि काकू मी चाललो आहे, तुमची सगळ्यांची मी काळजी घेईन. मला येऊन भेटून गेला. मला माहीत होतं थोडेफार त्याने अभंग लिहिले होते. मला म्हणजे तुम्ही सांगितलेले अभंग मी फेर केले आणि त्याने तिथं लाकडं तोडून ठेवले होते. सूर्योदयाला त्याने चिता पेटून स्वतः अग्निसमाधी घेतली आणि चितेशेजारी 501 अभंग सापडले. त्या अभंगाचे शेवटचे 30-35 अभंग मी हे का घेतो सांगितलं आणि 17-18 अभंग भगवंत साक्षात्काराचे होते. तिथं खूप लोक यायला लागले. नंतर मग भेटीला दर्शनाला तर मी तिथं प्रयोग सुरू केला होता की येणाऱ्या पेशंटला त्यांच्याच मूत्राचं इंजेक्शन देणे. कारण मी त्यावेळेस माझे एक नाशिकचे डॉक्टर मित्र त्यांनी खूप प्रयोग केले. ताजं मूत्र जर आपण इंजेक्शन घेतलं आपली सगळ्या बाबतीत प्रतिकारशक्ती वाढते सगळ्या आजारात. तर मी वडजीला कृष्ण महाराजांसमोर तंबू ठोकून गुरुवार आणि सोमवारी येणाऱ्या लोकांना त्यांचंच मूत्राचे इंजेक्शन देणं सुरू केलं. आमच्या घरी बनशे गांधीनगरमध्ये बोर्ड लावला, कुठलाही पेशंट या तुमचं मूत्र तुम्हाला इंजेक्शन. आम्ही आमच्या घरात सगळ्यांनी घेतलं, माझ्या आईने सुद्धा घेतलं. परंतु आमच्याच बाजूला आपल्या शिंदे राहत होते जॉईंट डायरेक्टर. ते येऊन मला म्हणाले, काका आरोग्य खात्याच्या दृष्टीने हा गुन्हा आहे, तुम्ही काम चांगलं करता, पण उद्या जर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला तर तुम्हाला अटक करायला मलाच यावं लागेल. ते बंद केलं आणि पुढे मी शेवटी विचार केला की काय करायचं, गावाकडचं ते बंद झालं. त्याच काळामध्ये मला एक प्रबंध बघायला मिळाला. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये एका माणसाने प्रबंध केला. त्या प्रबंधामध्ये माणसाचं मूत्र स्वमूत्र हे उत्तम कीटकनाशक आणि उत्तम खत आहे. त्याच्यासोबत त्याने इतर रासायनिक खत आणि बिना खताचे असे तिन्ही फळावर त्यांनी प्रयोग केला. PhD केली आणि PhDचा सार असा आहे की मानवी मूत्र हे सर्वात उत्तम कीटकनाशक आणि खत आहे आणि तिथल्या खतामुळं त्या फळाचा आकार वाढला, चव वाढली. हे सगळं करत असतानाच मी शेवटी काही वेळेस माणसाला वेळ लागतं ना, शिवांबूचं वेळ लागलं तसंच मध्यंतल्या काळामध्ये मला महाराजा सयाजीराव गायकवाडांची वेळ लागली आणि त्यात माझे 10-15 वर्ष गेली आणि 10-15 वर्षामध्ये मी एक कर्तव्य साधना म्हणून काम केलं. त्या काळामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाडांनी पगारी कीर्तनकार नेमले होते. योग साधना करणाऱ्या शिक्षकांना पगारी नेमलं होतं आणि पण ते म्हणायचे की कीर्तनातून काय सांगायचं ते सरकारने पुस्तिका तयार केल्या होत्या. त्यामध्ये गरिबांना मदत करा, वाईट काम करू नका, तुमचं शरीर आणि मन स्वास्थ्य नीट असलं पाहिजे, समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे, अशा गोष्टी कीर्तनातून सांगावे हे त्या काळाचं प्रबोधन त्यांनी केलं होतं. एवढंच नाही तर या राजाने सर्व क्षेत्रात साहित्य, कला, आरोग्य, दान, दातृत्व खूप मोठं काम केलं. हे सगळं काम करत असताना या माणसाचं गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्राला ओळख राहिली नाही. माझ्या आयुष्यामध्ये 2च गोष्टी फार महत्त्वाच्या झाल्या. योग साधनेचा परिचय, हे पुरस्कार सन्मान संमेलनाचा अध्यक्ष याला काही खरं नाही. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये योग साधनेची ओळख झाली आणि माझं शरीर आणि मन तयार झालं. चुकीची गोष्ट करायची नाही, चुकीची गोष्ट खायची नाही, केली तर कबूलसुद्धा केली करता आली पाहिजे. चूक घडली असेल तर कबूलही केली पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आली, खूप प्रसंग आले, पण जर मी यशस्वी केलं नसता तर मला त्रास देणाऱ्या लोकांचा मी बदला घेतला असता. पण एक प्रसंग सांगणार आहे की माझ्यावर एक खोटा आरोप करून मला बुलढाण्याला पोलीस पकडून घेऊन गेले आणि 3 दिवस जेलमध्ये ठेवलं. त्या जेलमध्ये मी दुसऱ्याच दिवशी योग साधना शिकायला, कारण मी यशस्वी केलं होतं, सगळ्या कैद्याला योग शिकवायला सुरुवात केलं.
तो अधिकारी आला म्हणजे असं कसा जेलर आला आपल्याकडे. आणि त्याच जेलमध्ये एक कैदी म्हातारी मला त्याने गोष्ट सांगितली की बेटा तू लेखक आहे ना. म्हटलं हो. पण म्हणे योग साधना ठीक आहे, पण तुला तंट्या भिल्ल माहीत आहे का. आणि त्या म्हाताऱ्याने मला तंट्या भिल्लाची थोडक्यात गोष्ट जी त्याला माहिती सांगितली आणि माझ्या डोक्यात तंट्याचं चक्र सुरू झालं. 3 दिवसात बाहेर आल्यानंतर सगळं सोडलं आणि 3 वर्ष मी फिरून तंट्या भिल्लाचा सामग्री गोळा केली. त्या काळात नागपूरला माझा मुक्काम 5-6 महिने होता जुने कागदपत्र शोधताना. आणि भास्कर भोळे नावाचे आपल्याकडचे खूप विद्वान ग्रस्त होते, औरंगाबादच्या विद्यापीठात सुद्धा होते. भोळेंच्या घरी मी थांबलो होतो. ज्यावेळेस तंट्याचं काम चालू होतं तेव्हा भोळे म्हणाले की बाबा आणखीन एक माणूस आहे हिंदुस्थानमध्ये जो सामान्य माणसं असामान्य काम करून गेले. तंट्या भिल्लाचं तो करू लागला. पण आपल्या मालेगाव, नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव जवळचं कवळाना गाव छोटं, तिथला शेतकऱ्याचा पोरगा गोपाळ हा योगायोगाने बडोद्याचा राजा बनला, सयाजीराव गायकवाड. आणि या राजाने सगळ्या क्षेत्रात डोंगरा एवढं काम केलं. सगळ्या क्षेत्रात ते काम तू कर. आणि माझ्या आयुष्यामध्ये योग साधना हा जसा टर्निंग पॉईंट होता, तशीच मी तंट्या भिल्ल आणि सयाजीराव गायकवाड या राजासाठी 15-20 वर्ष काम केलं. आणि मी आज जो काही मेंटली फिट आहे. मला किती कोणतं संकट आलं तर मला वाटतं माझ्यासाठी संकट आहे, त्या संकटाची मैत्री करायची. खूप आरोप झाले, खूप झाले, त्या लोकाला आपण माफ करून टाकायचं. तर ते म्हणतात असं कसं वागतो. एक तर प्रसंग असा की माझ्या विरुद्ध खोटे आरोप करणारा औरंगाबादचाच आमचा व्यवसायातला मित्र होता. मित्र तर सगळीकडेच स्पर्धक असतात. त्या मित्राने पोलीस स्टेशनला अँटी करप्शनला आमच्या घरातल्या गाड्यांविषयी सगळ्याची यादी दिली आणि हा बाबा भांडणं काय काय केलं म्हणून सगळं दिलं. ते सगळं पोलिसांना पडलं, सगळं ते खोटं निघालं होत्या. पण तो 10 वर्षांनी एकदा माझ्याकडे आला, रडायला लागला माझ्यासमोर. म्हटलं काय झालं. नाही माझी चुकी झाली, मी त्यावेळी तुझ्या विरुद्ध त्या प्रकरणात त्या लोकांना चुकीला मी मदत केली, मला फारच वाईट वाटलं. जाऊ दे, सोडून दे ना, आता होऊन गेलं ना. नाही मग आज कशाला आला. तर माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं. बायको आजारी आहे, तिचं ऑपरेशन करायचं, ते ऑपरेशनच्या बेडवर आहे आणि पैशाची फार अडचण आहे. मला तू आता मागचं विसर, किती पाहिजे, 10,000 पाहिजे. त्याला दिला आणि वाटे लावलं. त्याच्या संबंधी जर माझ्या मनामध्ये तोच राग असेल तर पैशाने जर त्याला आपण लावलं असेल मी. पण योग साधनेच्या या मानसिकतेमुळं माझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आली. पण त्या संकटाची मी मैत्री केली, जोडून घेतलं. आणि आज असतील बरोबर पुढे येतील आपल्याला. हे फक्त योग साधनेने होऊ शकलं. आणि मी परमेश्वराला सांगितलं की आता मला काही नको, मला पाहिजे त्यापेक्षा सगळं मिळालं. म्हणजे मला सांभाळणारी मालकीण मिळाली, जाहीर कबुली पाहिजे. बायकोने जर छडी वापरली नसती तर मी बिघडला असतो. तिच्या छडीमुळे मी 100% नीट राहू शकलो. आणि आमच्या सुखदुःखाचा आधारस्तंभ म्हणजे आमची कुटुंबातली माणसं, आमचे नातेवाईक, हे सगळे. आणि हे सगळं योग साधनेच्या सगळ्या प्रकारच्या, त्याच्यामध्ये सिद्ध समाधी योग असेल, आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, विपश्यना असेल, बिहार योगदान असेल, इतकंच काय. पण मी गेल्या वर्षापासून बोथरा सरांचा योग साधनाही करतो. आपल्या सगळ्या योग साधनेमध्ये खूप कॉमन गोष्टी आहेत. पण जाता जाता मी आपल्याला विनंती करणार आहे, परमेश्वराने दिलेलं लाख मोलाचं औषध तुमच्याजवळ आहे. कुणाला न सांगता गुपचूप सुरू करा. वजन कमी होईल, मानसिक त्रास दूर होतील, तुमच्या अगदी कॅन्सरची लस, कुठल्याही आजारावर, फक्त पार्किंसन सोडून सगळे आजारावर लोक नीट झाल्याचे माझ्या या पुस्तकामध्ये लोकांचे अनुभव आहेत. सगळ्या आजारावर उपयोग होऊ शकतो, कुणाला सांगायची गरज नाही. माझी आई, तिला 32व्या वर्षी गावाकडे TB झाला होता त्या काळामध्ये. नंतर तिला दम्याचा खूप प्रश्न वाढत गेला. ती आमच्याकडे आली आणि आम्ही लोकांना सांगायचो हे सगळं ना, ती ऐकायची. तिने कधी सुरू केलं माहीत नाही आम्हाला, पण तिचं सगळं हळूहळू बरं झालं. म्हटलं कसं काय. तुम्ही तू लोकांना सांगतो ना, मला सांगत नाही म्हणे.
मी सुरू केलं आणि ते माझी आई 85 वर्षापर्यंत ठणठणीत राहू शकली. योग साधना करा आणि त्या योग साधनेला जर आपण शिवामुची जोड दिली तर तुमचं जगणं हे लाख मुलाचं होऊ शकेल. मला मध्यंतरी खूप राग यायचा योग साधना करण्याच्या अगोदर, चिडचिड करायचो. एखाद्या लेखकाचं पत्र आल्यानंतर त्याला आणखीन चिडून मी पत्र लिहायचो. पण योग साधना झाल्यानंतर मी म्हटलं तो चिडला आपण सोडून द्यायचं त्याला. पत्र मिळालं, तुझं पत्रामध्ये व्यक्त केले ते बघून मी खुश झाला. असं कळलं की तू आणखी करतो. हे सगळं होऊ शकलं. आणि याबरोबर आहाराची खूप महत्त्वाची काळजी घेण्यामध्ये माझ्या मालकिनीचा श्रमाचा वाटा आहे. आणि माझ्या कुटुंबामध्ये साथ देणारी सगळी माणसं आहेत. योग साधनेचे माझे सगळे शिक्षक आहेत. यामध्ये अगदी आमच्याबरोबर काम करणारा मजूर असतो, आमच्याकडचा आमच्या कार्यालयात काम करणारा प्रत्येक माणूस असतो. हा तुमचा त्या वेळेचा साथीदार असतो. हे होऊ शकतं. म्हणून शरीर आणि मनाचं स्वास्थ्य राखण्यासाठी आपण विद्याधाम योग विद्याधामच्या माध्यमातून काम करता खूप चांगलंच आहे. ज्यांच्यात हिंमत असेल त्याने शिवामुची सुद्धा चव घेऊन बघावी. आम्ही माणसं खूप चव घेऊन बघतोय बऱ्याचदा. अनेक चवीपेक्षा ही चव चांगली आहे. माझा एक मित्र खूप मोठा कवी महाराष्ट्रातला मध्यंतरी आजारी पडला. त्याला बरं वाटलं. त्याला म्हटलं की तू हे घे ना. ते म्हणाले की माझ्या त्या औषधात हे टाकून घेऊ का. म्हटलं घे. काय होईल. म्हटलं तुझं औषध पिणं बंद होईल. ते म्हटलं नको मग मी नाही करत नाही. आता त्या मित्राने परवा मला सांगितलं की डॉक्टरांनी मला सांगितलं की औषध बंद नाही केलं तर तुम्ही 2 वर्षात वर जा. मी आता बंद केलं. म्हटलं मग आता हे सुरू कर ना. ते म्हणे हिंमत नाही. म्हणजे ज्या माणसाने आयुष्याबद्दल नको ते प्यायची हिंमत दाखवली अजून तो हिंमत करत नाही. हे एक राष्ट्रीय असं औषध आहे. या माझ्या पुस्तकामध्ये कुणाला कुतूहल असेल पुस्तक विकत घ्यावं म्हणून सांगत नाही मी. पण आपल्या मुद्रामध्ये किती औषधी घटक आहेत, काय संशोधन झालंय, हे सगळी यादी 77 नंबरच्या पुस्तकात आहे. जगामध्ये सर्वात जास्त औषधं मूत्रातून शोधलेली आहेत. कॅन्सरची लस असेल काय सर, बिलकुल डायबेटिक किरकोळ आहे. हे घेतलं की तुम्हाला कोऱ्या स्टॅम्पवर लिहून देतो मी तुम्हाला कितक्या दिवसात बरं वाटेल. मला वाटतं एवढंसं पुरेसं आहे. काही राहून गेलं असं तर पुढच्या वेळेस मी पुन्हा येईल. हा, काही प्रश्न असतील तर घ्यायचं कसं. या शेवटी 2 प्रसंग मला सांगायचे की योग साधनेमध्ये माणसं कशी बदलतात. आम्ही पुण्याला BST करत होतो. आमच्या वर्गामध्ये जसे आपल्याकडे शंकराचार्याचे 4 पीठ आहेत ना, तसे जैन मुनीचे 4 आहेत. त्यातील एक मुनी, आता नाव मला आठवत नाही, ते त्या वर्गाला होते आमच्या पुण्याच्या. आणि स्वतः ऋषी प्रभाकर गुरुजी आणि पुण्याचे शिक्षक वर्ग घेत होते. मी पण साथी वर्ग प्रवेश घेतला होता. ते शिकत असताना माझं लक्ष, माझ्यातला लेखक सतत त्या मुनीकडे बघत होता की यांच्यात काय बदल होते. पहिल्या दिवशी अलिप्त राहणारे, दुर्बल असणारे, कमी बोलणारे हळूहळू त्या वर्गामध्ये सांगतात की तुम्ही काही आयुष्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या केल्या असतील तर स्वतःला कबूल करा. असली हिंमत तर लिहून काढा. त्याच्यापेक्षा हिंमत असेल तर शेजाऱ्याला बेस्ट दुसऱ्याला सांगा. हे होता 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 शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी स्वामी उभा राहिले आणि उभा राहून ढसा रडायला लागले. आणि ते म्हणायला लागले, मला तुम्ही माफ करा, मी आयुष्यात खूप खोटेपणाने वागलो, पण आज तो कबुली जबाब देण्याची ताकद तुमच्यामुळे मला मिळाली. हे जे माणसाच्या मनाचं सिद्धांतर आहे, आम्ही सगळे हादरून गेलो. हा योग साधण्यातला
आत्मबळ वाढवण्याची जी ही क्रिया होऊ शकते. आणि जर तुम्ही चूक कबूल केली तर ओझं कमी होतं ना. ते ओझं बाळगण्यापेक्षा स्वतःची कबुली आम्हाला लेखकाला फार सोपं आहे. चूक केली तर आम्ही दुसऱ्या पात्राच्या नावाने टाकून मोकळं करतो. आता मला माझे मित्र म्हणतात की तू आत्मकथा लिही. म्हणजे आत्मकथा माझ्या चुका मी लिहीन, पण माझे 1083 लेखक आहेत. प्रत्येक लेखक एक चांगला नमुना आहे, तसा दुसरा भाग सुद्धा आहे. हे जर लिहिले तर मला मार खावं लागेल. तर फक्त लेखक नावं बदलून कादंबरी पण लिहू शकेल, पण व्यक्त झालं की मोकळे पण जाणवतं. हा अनुभव या योग साधनेतून शिवांबू उपचारामध्ये सुद्धा मध्ये मध्ये मला काही प्रॉब्लेम आले तर मी दिवसासुद्धा जायचो आणि घोटभर प्यायचो. दिवसा पण अक्षरशः 5-10 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये तो ताण कमी व्हायचा. म्हणजे जर तुमच्यावर संकट, जर मनातलं संकट तर बाहेरून बंद करता येत नाही. गुपचूप जायचं, ग्लासमध्ये पकडायचं आणि प्यायचं. आणि हे आयुर्वेद दिशा आपल्याकडे तुम्ही जर युरिन थेरपी जरी शोधली इंग्रजीमध्ये, खूप माहिती आहे, संशोधन झाले जगभर. एक इंग्रजी पुस्तक आहे की जगामधलं अनेक प्रकारचे औषधं त्यातून कसे बनवले, इंग्रजी पुस्तक आहे. हे सगळे माझ्याकडे आहेत पुस्तकं. हे जर केलं तर आपलं आरोग्य घरामध्ये सूनबाई असेल, जावई असेल, पोरं ऐकत नाही, अशा वेळेस आईची सासूबाईची काय नाही, आपण आपलं जर एक कपभर घेऊन गुपचूप बसलो तर सगळे प्रश्न दूर होतात. शब्दाने बाकीचं वाढवण्यापेक्षा हा मोठा उपचार पद्धती आहे. लहान मुलांची सुद्धा हिंमत असेल तर मुलाला जर आपण दिलं तर त्यात खूप बदल होतोय. हे सगळं मी या साधनेतून साधू शकलो. मला आयुष्यामध्ये आता सगळं मिळालेलं आहे. मग अगदी 15 वर्षापूर्वी राज्यमंत्र्याचं पद सुद्धा मी नाकारलं होतं. मला नको म्हटलं. शिक्षण मंत्र्यांनी विचारलं, कारण मला ते नाही करायचं, मला सह्याद्रीचं काम करायचं आहे. तर ते म्हणाले की हे करा आणि ते करा. पदपेक्षा तुम्हाला आवडीचं काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि ते काम तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. हे योग साधना आणि तंटबिल आणि महाराजा सयाजीराव हे माझ्या आयुष्यातील खूप मोठे टर्निंग पॉईंट होते. आता मला काहीच नको, आरोग्य पाहिजे, काहीच नको नाही. माझं आरोग्य मी सांभाळणार आणि त्या आरोग्यामध्ये मला जे काम करायचं आहे, प्रवास आवडतो, फोटोग्राफी आवडते, काही बघितलं की लिहा वाटतं, हे काम जरी आपण करू शकलो तरी पुष्कळ होईल. या दोन खूप गोष्टी मी यादी केली तर राहून गेलं, सगळं सांगणं शक्य नव्हतं. आपण मला बोलावलं आणि एक वक्ता कसा विस्कळीत बोलतो त्याचं तुम्ही उदाहरण द्या म्हणून माझ्याकडे बघा. पण शेवटी स्वानुभव हे खूप आपल्याला शक्ती देऊन जातात. लेखक लिहितो म्हणजे काय करतो, आजूबाजूला बघतो, जे बघितलं त्याच्यात काही ॲड करतो, काही कमी करतो. 100% न ठेवता काही त्याच्यामध्ये ॲड करतो, काही वाढवतो. हे क्रिएशनच आहे. योग साधण्यातून आपल्या शरीर बनायचं क्रिएशनचंच काम आपण करतोय. हे काम जर केलं तर आपलं स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक खूप चांगलं राहील. आणि तुम्ही हे जे काम करताय हे राष्ट्र कर्तव्य म्हणूनच आपण करतात, कारण आरोग्य हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते आरोग्य फक्त शरीर नाही तर मनाचं सुद्धा, हे आपण या योग साधनेतून घेतात. मला आपण बोलवलं, मला खूप आनंद झाला. मी पुन्हा येईल आता न बोलवता. वर्ग असेल तर वर्गसुद्धा मी करेल. आणि तुम्हाला मी कबूल केल्याप्रमाणे सुरुवात आहे 5,000ची पुस्तकं देतोय. ती पुस्तकं तुम्ही साधकांना विका, कुणाला भेट द्या. आणखीन काही लागलं तर मी मदत करील. एवढं बोलून मी आजच्या पुरतं थांबतो. धन्यवाद.